आणि आता पाहणार आहोत सविस्तर प्राईम टाइम, कारण राज्यामध्ये विविध ठिकाणी सीबीआय आणि एसीबीना छापा सत्र घातलेलं आहे। नाशिकमध्ये एसीबीना आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांना अटक केलेली आहे आणि त्यांना लाखो रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आलेली आहे। तर नाशिकमध्ये सीजीएसटी विभागाच्या अधिकाऱ्याला देखील अटक करण्यात आलेली आहे। तर आदिवासी विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांच्या पुण्यामधल्या घरातून 44 लाखांची रोकड जप्त केलेली आहे। कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातील साखर कारखानदारांवरती आयकर विभागाने छापा टाकलेला आहे। तर सोलापुरातही आयकर विभागाचं धाड सत्र सुरू आहे। सोलापुरातील बांधकाम व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे। आयकर विभागाकडून ज्या व्यक्तींचा तपास सुरू आहे त्या व्यक्तींचा राजकीय वर्तुळातील बड्या लोकांशी संबंध असल्याची ही चर्चा सध्या सोलापुरात आहे। तर नाशिकमधील आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्याकडे एसीबीने छापा टाकलेला आहे। या अधिकाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांचं घबाड सापडलंय। बागुल याच्या नाशिकमधील राहत्या घरातून 98,63,500 रुपये सापडल्यात। तर पुण्यामधील घरातून 45,40,00,000 रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे। तर आतापर्यंत 1,44,03,500 रुपयांची रोकड हस्तगत करण्यात यश आलेलं आहे। एसीबी कडून अजूनही इतर लॉकर्स आणि मालमत्तांची तपासणी सुरू आहे। तर नाशिकमधील दिनेश कुमार बागुल या आदिवासी विभागाच्या अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड सापडलेलं आहे। त्यावरती एक आपण नजर टाकणार आहोत। अगदी सुरुवातीला कसं आणि कुठून हे घबाड जप्त करण्यात आलेलं आहे। तर सुरुवातीला नाशिकमध्ये 98,63,500 रुपये जे आहेत ते थेटपणे घरातून काढून घेण्यात आलेले होते। तर दुसरीकडे असलेल्या दुसऱ्या घरातून देखील अशाच प्रकारे म्हणजे नाशिक नंतर पुण्यातल्या घरामध्ये छापा टाकण्यात आलेला होता। यामध्ये 45,40,00,000 रुपयांचं घबाड देखील जप्त करण्यात यश आलेलं आहे। आणि दोन्ही ठिकाणी झालेल्या कारवाईनंतर मात्र 1,44,00,000 रोकड जप्त करण्यात आलेली आहे। तर अधिकाऱ्याच्या घरी सापडलेल्या घबाडाची एकूण किंमत ही आता 1,44,00,000 रुपये इतकी झालेली आहे, जी रोकड स्वरूपात आढळून आलेली आहे। धाड सत्र मात्र अजूनही सुरूच असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण दुसरीकडे आता नाशिकमध्ये सीजीएसटी अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली आहे। कारण नाशिकच्या सिडको कार्यालयामधून अटक झालेली आहे। सीबीआयच्या लाचलुचपत विभागानेही केलेली कारवाई आहे। चंद्रकांत चव्हाण या उच्च अधिकाऱ्याला या संदर्भात अटक करण्यात आलेली आहे। चव्हाण के जीएसटी कर विभागाचे अधीक्षक आहेत। सीबीआयच्या लाचलुचपत विभागाने केलेली नाशिकमधली ही सर्वात मोठी कारवाई आहे। टेलिफोनिक कंप्लेंटवरून सीबीआय एसीबी मुंबईची टीम नाशिकमध्ये आली। आम्ही व्हेरिफिकेशन प्रोसिजर आमची कंप्लीट केली। व्हेरिफिकेशनमध्ये त्याची डिमांड प्रूव्ह झाल्यानंतर आज त्याच्यावर सापळा कारवाई करून त्या अधिकाऱ्याला 8,000 रुपये कॅश घेताना रंगेहात पकडलेला आहे सीबीआय अँटी करप्शन मुंबईच्या टीमने। तर तिकडे सोलापूरमध्ये देखील आयकर विभागाचं धाडस सत्र सुरू आहे। गेल्या अनेक तासांपासून आयकर विभागाचा तपास त्या ठिकाणी सुरूच होता। सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये कालपासून आयकर विभागाच्या तब्बल 7 ते 8 पथकांकडून तपास सुरू आहे। सोलापुरातील बांधकाम व्यावसायिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचा यामध्ये समावेश आहे। आयकर विभागाकडून ज्या व्यक्तींचा तपास सुरू आहे त्या व्यक्तींचा राजकीय वर्तुळातील बड्या लोकांशी संबंध असल्याची ही चर्चा सध्या सोलापुरात सुरू आहे। आणि त्यामुळे कालपासून सुरू असणाऱ्या आयकर विभागाच्या या तपासात नेमकं काय घबाड हाती लागणार आहे हे आता पाहणं महत्त्वाचं आहे। यावेळेला आपण 3 दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय। स्पंदन हार्ट केअर हॉस्पिटलमध्ये, त्यानंतर राघोजी किडनी हॉस्पिटल, आयकर विभागाकडून त्या ठिकाणी तपास सुरू आहे। धाड सत्र सुरू करण्यात आलेलं आहे सोलापुरात। आणि देशासाठी अतिशय महत्त्वाची असलेली बातमी, ज्या प्रकरणाकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं होतं। हरियाणाच्या बीजेपीच्या नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगट यांच्या निधनानंतर आता बरेच खुलासे समोर येताना दिसतात। हा मृत्यू नसून हत्या असल्याचं आता समोर येत आहे आणि त्यानुसार तपास सुरूच आहे। सोनाली यांना पाण्यामध्ये मिसळून ड्रग्ज दिल्याचा खुलासा गोवा पोलिसांनी केलेला आहे। सोनाली यांचे पर्सनल असिस्टंट सुधीर सागवान यांनीच ड्रग्ज दिल्याचं आता समोर आलेलं आहे। क्लबमधल्या पाण्याच्या बाटलीत हे ड्रग्ज त्यांना दिल्याचं कळत आहे।
तर ड्रग्सच्या अतिसेवनानं त्यांचा मृत्यू ओढावलेला आहे. आतापर्यंत या प्रकरणी 2 जणांना अटक करण्यात आलेली आहे. तर मुंबईतूनही या पार्टीसाठी काही लोक गेल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या हाती आता या पार्टीचं CCTV फुटेज हाती लागलेलं आहे, जे आपण यावेळेला पाहतो आणि त्यामुळे पोलीस आता अधिक तपास करताना दिसत आहेत. तर यावेळेला आपण जे दृश्य पाहतो आहेत सोनाली फोगटचीच असल्याचं आता समोर येताना दिसतंय, कारण त्या अनुषंगाने आता पुढचा तपास सुरू करण्यात आलेला होता. ड्रग्सचं अतिसेवन हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये जरी समोर आलेलं असलं तरी देखील त्यांच्यासोबत असलेली व्यक्ती ही नेमकी कोण, त्याचबरोबर त्यांचे जे संपूर्ण कारभार पाहणारी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला देखील या प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेली आहे. कारण जेवणानंतर असलेल्या त्या ठिकाणी ठेवलेल्या पाण्याच्या बाटलीतून हे अतिरिक्त ड्रग्ज सोनाली फोगटला देण्यात आल्याचं स्पष्ट झालेलं आहे. प्रिलिमिनरी इन्वेस्टिगेशन में दोनों एक्यूज एस्टेब्लिश हो रहे हैं और उनको 302/34 धारा के तहत गिरफ्तार कर लिया गया. फर्दर तफ्तीश ऑन है. फॉरेंसिक साइंस लेबोरेटरी के एक्सपर्ट को बुला लिया गया है और एक्यूज को फर्दर तफ्तीश के लिए FSL की टीम के साथ बाकी मौकों पर ले जा करके अन्य साक्ष्य इकट्ठे किए जाएंगे. तर एकंदरीतच ही दृश्य ज्यावेळेला समोर आलेली होती त्यावेळेला पोलिसांच्या तपासामध्ये ही दृश्य अतिशय सहाय्यकारक ठरलेली होती. कारण शेवटच्या क्षणी सोनाली फोगट होती तरी कुठे, पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यानंतर देखील त्या ठिकाणी या तपासाला याच व्हिडिओच्या माध्यमातून आणखी काही पुरावे आणि खुलासे मिळालेले होते. ज्यावेळेला शेवटच्या काही क्षणांमध्ये सोनाली फोगटनं पाणी प्यायलेली होती, पाण्याच्या बाटलीमधून तिला अतिरिक्त ड्रग्ज देण्यात आलेलं होतं आणि अतिरिक्त ड्रग्सच्या सेवनामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा खुलासा देखील पोस्टमॉर्टम रिपोर्टच्या माध्यमातून कळलेला होता. तर शेवटच्या क्षणी असलेले जे लोक तिच्यासोबत आहे ते देखील या CCTVच्या माध्यमातून आपण यावेळेला पाहतोय. त्यानंतरची मोठी बातमी आहे राज्याच्या राजकारणातली, कारण राज्याच्या राजकारणामध्ये नवं राजकीय समीकरण उदयाला आलेलं आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं युती केलेली आहे. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी युती केल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं, तर शिंदे गटानं नव्या युतीवरती टीकास्त्र डागलंय. राजकीय संकटात सापडलेल्या शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडला आपल्या सोबत घेतलंय. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात शिवसेनेतील 40 आमदारांच्या गटानं भाजप सोबत सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेना बॅकफूटवर गेली होती. त्यामुळे राजकीय दृष्ट्या पुन्हा बळ मिळवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. शिवसेना महाविकास आघाडीमध्ये आहे. मात्र संभाजी ब्रिगेड सोबत युती करून शिवसेनेने मराठा समाजाला सोबत घेण्याचा प्रयत्न केलाय. मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आलाय. एकत्र येऊन एक नवा इतिहास घडवू अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिली आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीने मी आज आमच्या या नवीन म्हणजे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती म्हणून मी नवीन म्हटलं, नाहीतर शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची काही ओळख करून देण्याची आवश्यकता नाहीये. तर या लढवय्या सहकाऱ्यांचं स्वागत करतोय आणि तुमचं अभिनंदन करतोय. संविधान वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं अशी भूमिका शिवसेनेने मांडली. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. तसंच आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत हे उद्धव ठाकरेंनी आवर्जून सांगितलं. देशात प्रादेशिक पक्ष चिरडण्याचा कट सुरू असून लोकशाही संकटात असल्याचा आरोपही त्यांनी केला. तसंच ही युती फक्त निवडणुकांसाठी नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. मला नक्की खात्री आहे ही युती आपली जी झाली ती काही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेली नाहीये. कारण निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जर झाली असती तर आत्ताच्या काळात तुम्ही आला नसता. आम्ही सत्तेत होतो म्हणजे अजूनही सत्ता येणारच आहे पुढे, पण काही नसताना तुम्ही सोबत आलेला आणि लढताना जे एकत्र येतात त्याचं शौर्य आणि त्याची साथ फार मोलाची असते. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या आगामी काळात संयुक्त मेळावे सुद्धा होणार आहेत. संभाजी ब्रिगेडनं आतापर्यंत मराठा आरक्षणासह सामाजिक प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत युती केल्यानंतर संभाजी ब्रिगेड या पक्षाची वाटचाल कशी राहील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर शिंदे गटानं या युतीवरती टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबतची युती तोडायची असल्यानं नवा मित्र सोबत घेतल्याचा टोला शिंदे गटानं ठाकरेंना लगावलाय. महाराष्ट्राचं हित जोपासण्यासाठी आम्ही शिवसेना
आणि संभाजी ब्रिगेड अशी या महाराष्ट्रामध्ये नवीन समीकरण घेऊन एक नवीन युती करून महाराष्ट्रात भविष्यामध्ये वाटचाल करण्याचं निश्चित केलेलं आहे. प्रत्येक प्रतिक्रांतीनंतर क्रांती होत असते आणि म्हणून आज क्रांतीची गरज आहे. कदाचित मला वाटतं काँग्रेस राष्ट्रवादीला आता ते सोडण्याच्या तयारीत असतील असं आम्हाला वाटतंय, तर त्यासाठी त्यांना शुभेच्छा. शिवसेना सध्या महाविकास आघाडीचा घटक आहे, त्यामुळे आगामी निवडणुकींच्या जागा वाटपात संभाजी ब्रिगेडला किती जागा दिल्या जातील की शिवसेनेच्या कोट्यातील जागा संभाजी ब्रिगेडला मिळतील का, हे मुद्दे अजून काही स्पष्ट झालेले नाहीत. तसंच महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस संभाजी ब्रिगेडचा समावेश खरंच करून घेतील का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. सध्या या प्रश्नांची उत्तरं काही मिळत नाहीत. मात्र संभाजी ब्रिगेडच्या रूपानं एक पक्ष सोबत आल्यामुळे शिवसेनेला काही प्रमाणात दिलासा मिळालाय यात शंका नाही. अजित मांढरेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई.